राम राम मंडळी, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्या नावावर किती सिम कार्ड आहे ते कसे बघावे. तर सर्वात पहिले आपल्याला प्ले स्टोअरवर यायचं आहे. प्ले स्टोअरवर सर्च करायचं आहे संचार साथी ॲप. त्यानंतर हे असं लोगोवाला एक ॲप दिसेल, तो ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर थोडासा लोड घेईल. नंतर आपल्यापुढे सर्व प्रकारच्या भाषा येईल. तर आपल्याला भाषा सिलेक्ट करायची आहे मराठी. मराठी सिलेक्ट केल्यानंतर इथं प्रोसेड नावावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडं स्क्रोल करून इथे या खाली निळ्या बटनावर क्लिक करायचं आहे. निळ्या बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे जा असं चिन्ह येईल, त्यावर क्लिक करायचं आहे. नंतर पुढे जावर आणखी क्लिक करायचं आहे. एक SMS येतो. नंतर सर्व परमिशन अलो करायचे आहे. अलो केल्यानंतर आपले नाव मागेल, आपले नाव टाकून द्यायचं आहे. जसं की मी इथे नाव टाकत आहे. नंतर नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक SMS जातो. थोडासा वेळ घेतो आणि वेळ घेतल्यानंतर लगेच एक SMS सेंड होतो त्यांना. आपल्या नावावर किती सिम कार्ड आहे ते पाहिजे असेल एक तर एका सिम किंवा दोन्ही सिममधून SMS पाठवा अक्षम. SMS काही गेलेला नाही. परत एकदा आपण ट्राय करू. परत इथे क्लिक करायचं आहे. पुढे जावर क्लिक करायचं आहे. इथे नाव टाकायचं आहे. नंतर नोंदणी करायची आहे. नंतर इथं सेंड या बटनावर क्लिक करायचं आहे. नोंदणी चालू आहे, कृपया थोडा वेळ थांबा असे. त्या आल्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड आहे ते ॲटोमॅटिक डिटेक्ट झालेलं आहे. नंतर ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन जाणून घ्या यावर क्लिक करायचं आहे. तर माझ्या नावाने इथे एक मोबाईल कनेक्शन आहे. तुमच्या नावावर किती आहे तुम्ही स्वतः चेक करा. तर धन्यवाद. महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.